देवाच्या प्रिय लोकांनो, भारत देशाला एक मुकुट लाभलेला आहे आणि तो म्हणजे हिमालय आहे प्रियांनो. हिमालयाच्या पर्वतरांगा. आणि त्या पर्वतरांगाचा काय उपयोग आहे माहिती का? की पाकिस्तान म्हणा किंवा चायना भारताकडे येऊ शकत नाही. देवाने असे तिकडून ते दुश्मन राष्ट्र आहेत ना, तिकडून डोंगर उभे केलेले आहेत, पर्वत उभे केलेले आहेत. आणि या उंच पर्वतामुळे आपल्या देशाचं संरक्षण होतंच आणि वैऱ्याला आतमध्ये येता येत नाही. असंच यरूशलेम जे आहे त्याच्या सगळ्या बाजूनी डोंगर आहेत. किती लोक आमेन म्हणतील? यरूशलेम मध्ये आहे, मधोमध आहे, आणि यरूशलेमेच्या सगळ्या बाजूने उंच डोंगर आहेत. बायबलचा देव सांगतो, स्तोत्रसंहिता 125 आणि यातील 1 आणि 2 वचन. स्तोत्रसंहिता 125 1 आणि 2. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. विश्वासणारे सियोन डोंगरासारखे आहेत. प्रभूची स्तुती असो. यरूशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. आमेन. यरूशलेमेच्या भोवती जसे डोंगर आहेत, यरूशलेम मध्ये आहे, यरूशलेमेच्या भोवती जसे डोंगर आहेत, ते डोंगर जसं यरूशलेमेचं रक्षण करतात, यरूशलेमेत वैऱ्याला शिरू देत नाही, ते उंच डोंगर पार करून वैरी आत येऊ शकत नाही. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर त्याच्या भक्ताच्या भोवती आहे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला घेरलेला आहे. तुमच्या सर्व बाजूंनी परमेश्वराने तुम्हाला गराडा घातलेला आहे. वैरी कुठल्याही बाजूने येईल, तुमच्या समोरून आला तुमच्या डोळ्याला दिसेल, पण जे वैरी आजूबाजूने मागून येतील तुम्हाला दिसणार नाहीत, पण तुमचे वैरी तुमच्या देवाला दिसतील. प्रत्येक वैऱ्यापासून रक्षण करण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभूकडे आहे, कारण की त्याने तुम्हाला आणि मला गराडा घातलेला आहे. वैरी आमच्यावर हल्ला करू शकत नाही, कारण देवाने आम्हाला घेरलेलं आहे. प्रभू येशूचं रक्त आमच्या भोवती आहे, प्रभूच्या वचनाचं सामर्थ्य आमच्या भोवती आहे, प्रभूची अग्नी आमच्या भोवती आहे, प्रभूचे पवित्र हात आमच्या भोवती आहेत. ज्याला यहोवाने सुरक्षा दिलेली आहे त्याच्या जीवनावर अरिष्ट येऊ शकत नाही. ज्याच्या जीवनावर प्रभूचा हात आहे त्या व्यक्तीवरती सैतान हल्ला करू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूने आम्हाला घेरलेला आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळेस देव आम्हाला घेरतो, कधी कधी सैतान पण प्रयत्न करतो प्रॉब्लेम पाठवून आम्हाला घेरण्याचा. प्रॉब्लेम ज्यावेळेस येतात, एक येत नाही, सगळ्याच बाजूनी प्रॉब्लेम येतात. समस्या यायला लागल्या की सगळ्या बाजूने आजार आलं, पैशाची अडचण, हे ते, घरातल्या बाहेरच्या सगळ्या अडचणी यायला सुरुवात होते. परंतु स्तोत्रसंहिता 118 आणि यातलं 11वं वचन बायबल आपल्याला सांगतं. स्तोत्र 118 आणि यातील 11वं वचन, त्यांनी मला घेरले आहे. म्हणजे कोणी? माझ्या वैऱ्यांनी घेरले. स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यांनी मला घेरले आहे, खरोखर मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. आमेन. ज्या वैऱ्यांनी मला घेरलंय त्यांचा मी उच्छेद करील, मी त्यांना संपून टाकील. स्तोत्रकर्ता म्हणत आहे, कारण त्याला माहिती आहे की परमेश्वराचा हात त्याच्या जीवनावरती आहे. परमेश्वराने त्याला घेरलेला आहे. त्याच प्रकारे त्याच अध्यायामधलं पुढचं वचन 118 आणि 12वं वचन तसंच वचन आहे, सामर्थ्यवान वचन आहे. ऐका, या ठिकाणी बायबल सांगतं, त्यांनी मला मधमाशाप्रमाणे घेरले आहे. कोणासारखं? मधमाशा भेटल्या म्हणजे किती जीव लावतात, आहे की नाही? प्रेमाने 2 गप्पा गोष्टी करतात. मधमाशा भेटणं चांगली गोष्ट आहे का? हां, मधमाशी भेटली का असं वाटतं की मध घेऊन आली की काय? मध घेऊन नाही येत, ती डंग घेऊन येते, आहे ना? चावली का विषय संपला. मधमाशा जसं आग देतात तसं वैऱ्यांनी घेरलेलं आहे. त्या प्रकारे मधमाशांसारखं मला घेरलं आहे. काट्या कुट्यांच्या अग्नीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. आमेन. मी एकटा करणार नाही, परमेश्वराच्या नावाने करेल. कधीच देवाच्या प्रिय लोकांनो, येशूचं नाव घ्यायला विसरू नका. जे लोक येशूचं नाव घेतात त्यांच्या जीवनात आशीर्वाद आहे. वैरी किती प्रबळ दिसले,
वैरी किती सामर्थ्यवान दिसले, वैरी किती मोठे दिसले, पण त्याच्यापेक्षा मोठा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. येशू आमच्या बरोबर आहे, तर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला आम्हाला घाबरायची गरज नाही, भिण्याची गरज नाही, कारण देवाने आम्हाला घेरलेलं आहे. ज्यावेळेस सैतानाची नजर योबाकडे गेली, योबाकडे नजर गेल्यानंतर त्याने पाहिलं की याला खूप देवाने धनवान केलेलं आहे, याला एवढं संपन्न केलंय की परमेश्वराने त्याच्या जीवनात कशाची वाण ठेवलेली नाही. सुंदर परिवार दिलाय, लेकरं बाळा दिले, चांगली पत्नी दिली आहे, त्याच्याकडे 3,000 उंट आहेत, 7,000 मेंढरं आहेत, आणि त्याच्याकडे 500 बैलजोड्या, 500 गाढवी, एवढी मोठी त्याची संपत्ती आहे. याला परमेश्वराने खूप आशीर्वादित केलंय. तर ह्याची आपण परीक्षा बघू. देवबापाला त्याने सैतानाने विनंती केली की मला जरा ह्याच्याकडे बघू दे. आणि देवाने त्याच्याशी बोलत असताना तो सैतान देवाला काय साक्ष देतो ऐका. योबाचं पुस्तक 1 अध्याय आणि 10 वचन. सैतानाच्या मुखातून काय निघतंय बघा योबाबद्दल. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. परमेश्वराला काय म्हणतो? योबाच्या घराभोवती कुणी कुंपण घातलंय? परमेश्वराने कुंपण घातलंय. आणि हे कुंपण कुणाला दिसतंय? सैतानाला दिसतं. प्रियांनो, कितीतरी वेळा आपल्याला कुंपण दिसत नाही, कितीतरी वेळा देवाच्या लोकांना स्वतःबद्दल दिसत नाही. अजूनही देवाचे लोक स्वतःला कमजोर, कमकुवत समजतात. आमच्या भोवतीचं कुंपण आम्हाला दिसलं पाहिजे. देवाने आम्हाला कसं घेरलंय हे आम्हाला दिसलं पाहिजे. आम्ही केलेली सत्कर्म, आम्ही देवाच्या कार्यासाठी जे काम करतो, आम्ही प्रभूमध्ये जे टिकून आहोत, आम्ही प्रभूसाठी जर धावपळ करत आहोत, प्रभूच्या राज्यासाठी आम्ही उभे आहोत, कधीच समजू नका की देव आम्हाला सोडून निघून जाईल. प्रभू कधीच आम्हाला सोडून जात नाही. मी पण नवीन प्रभूमध्ये होतो, ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये वयाच्या 15व्या वर्षी माझं जीवन मी प्रभूला दिलं. आणि एक माझं फेवरेट गाणं होतं, प्रभू माझं सोडू नको भवरानी. आणि मग मी रडून रडून गाणं गायचो, प्रभू माझं सोडू नको भवरानी. प्रभू रानात सोडू नको मला. प्रभू म्हणायचं मी नाही सोडत, मी तुझ्या बरोबरच आहे. हालेलुया. येशू आपल्याला कधी सोडत नाही. आणि आपणच रडत बसतो, प्रभू मला सोडू नको, प्रभू मला सोडू नको. प्रभू कधीच आपल्याला सोडत नाही. हालेलुया. आलिशाच्या हाडांची दुर्गंधी होती, त्याचं शरीर कबरेत कुजून गेलं, सगळ्यांनी सोडलं त्याला, पण देवाचा अभिषेक त्याच्यावरून गेला नाही. प्रियांनो, मेलेल्या हाडांच्या द्वारे पण मुर्दा उठण्याचं काम झालं. परमेश्वर त्याच्या लोकांना कधीच सोडत नाही. प्रियांनो, हालेलुया. आमचे नातेवाईक, घरातले सगळे सोडून जातील. सख्खी बहीण म्हणते लाजराची, त्याला आता दुर्गंधी येत असेल, प्रभूला नाही येत दुर्गंधी कोणाची. प्रभू इतका दयाळू, कृपाळू आहे, प्रत्येक परिस्थितीत आमच्यावर प्रेम करणार आहे. तो आम्हाला कधीच 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 सोडून जात नाही. त्याला सोडून जाणारे आपण आहेत, पण तो आम्हाला कधी सोडून जात नाही. उधळ्या पुत्र घरातून गेला, बाप रागून निघून नाही गेला. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. बाप बाप आहे. सगळ्यांनी म्हणा, बाप बापच असतो. हालेलुया. बाप बदलत नाही, बाप बाप आहे. प्रियांनो, उधळ्या पुत्र घरात आहे तरी त्या बापाचाच मुलगा आहे. नातं तेच आहे. उधळ्या पुत्र बापाकडून संपत्ती मागतोय, मुलाचा अधिकार दाखवतोय, तरी त्याच बापाचा मुलगा आहे. ह्या मुलाने बापाकडून संपत्ती घेतली, लांब दूर देश निघून गेला, लांब देशामध्ये गेला, तरी बाप कोण आहे? हाच बाप आहे. बाप बदलत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तिथली संपत्ती संपली तरी ह्याच बापाचा मुलगा आहे. पश्चाताप झाला, वाईट स्थिती आली, शेंगा खायची वेळ आली, फारच वाईट घडलं. करायचं काय? परत जायचं. देवाच्या प्रिय लोकांना, तो रिटर्न आला ना, तरी पण त्याच बापाचा मुलगा होता. एक उधळ्या पुत्र एवढा वाईट वागून त्या बापाचा मुलगा राहतो. तुम्ही आणि मी तर जिवंत देवाची लेकरं आहोत. आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. तुम्ही सुखात असा, दुःखात असा, आनंदात असा, आजारात, कुठेही असा, तुम्ही देवाचीच लेकरं आहात. तुमची किंमत कशाने बदलणार नाही. प्रियांनो, योब त्याच्या जीवनामध्ये संपन्न आहे. सैतानाने साक्ष दिली की हे परमेश्वरा, तू तर त्याच्या भोवती कुंपण घातलेलं आहे, मी कसा काय आत जाऊ? जोपर्यंत देवाचं कुंपण योबाच्या जीवनावर होतं, त्या दुष्ट सैतानाला योबाला स्पर्श करता आला नाही. असंच कुंपण आज तुमच्या आणि माझ्या भोवती आहे. असंच कुंपण परमेश्वराने
तुम्हाला आणि मला दिलेला आहे. उलट मी म्हणतो योबापेक्षा आपण जास्त आशीर्वादित आहोत. किती लोक आमेन म्हणतील? आता काय कारण असेल बाबा योबापेक्षा जास्त आशीर्वादित व्हायचं? योब जो देवाचा दास आहे प्रियांनो, तो खूप देवासाठी अर्पण करायचा. मेंढे, येडके, काय 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 अर्पण करायचा. पण त्याच्याकडं ते जनावरांचं रक्त होतं. आमच्याकडं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आम्ही जास्त आशीर्वादित आहेत. पवित्र रक्त आमच्याकडं आहे. सार्वकालिक खंडणी जी देण्यात आली त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्याकडं आहे. आमच्यासारखे आशीर्वादित कोणी नाही. आता देवाच्या प्रिय लोकांनो, या रक्ताला ओलांडण्याची हिंमत सैतानामध्ये नाही. हालेलुया. या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आणि ज्यावेळेस प्रभूचं रक्त सैतान बघतो तो लांब पळून जातो. एखाद्या जागेवरती कधी असं होतं ना पावसाळ्याच्या दिवसात, कधी काही लोकांचं नाही का, गाडी बाईकवरती चालले, जाता जाता गाडी घसरली, मग पडले. मग समजा आता रस्त्यावर कुठंतरी एखाद्या वळणावर गाडी घसरली आणि पडले, थोडंसं मुक्का मार लागला, हे ते, माणूस घरी आला बिचारा, कपडे बिपडे बदलले. मग आयुष्यात 10 वर्षांनी का होईना त्याला तो रस्ता राखत राहतो. तिथून जाता येता मी तर पडलो होतो बरं का, कानाला खडा. तिथं गेल्यावर त्याचा स्पीड ऑटोमॅटिक कमी होतो. तो किती घाईत असो आणि किती गडबडीत असो, इथं गाडी स्लिप होते बरं का, इथं हळू जायचं, ते लक्षातच राहतं. जिथं माणूस थोडा पडलाय, त्याला खरचटलंय, थोडं लागलंय, त्याला त्याचं लक्षात राहतं. पण जर सैतानाकडे बघाल, येशू ख्रिस्ताने त्याचं क्रूसावरती मस्तक ठेचलं आहे. ज्या ज्या वेळेस येशूचं नाव तुम्ही घेता, ज्या ज्या वेळेस येशूच्या रक्ताची घोषणा करता, सैतान हादरून जातो. सैतान त्या ठिकाणी हादबल होतो. प्रभू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्यापुढं सैतान मुळीच उभा राहू शकत नाही. हालेलुया. या येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे आणि ते रक्ताचं कुंपण प्रभूने तुमच्या आणि माझ्या भोवती दिलेलं आहे. आम्ही प्रभूच्या घेऱ्यामध्ये, गराड्यामध्ये, त्याच्या रक्ताच्या आड आहोत प्रियांनो. आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही देवाच्या गौरवाने भरलेलो आहोत. एक दिवस असंच झालं. आलिशा नावाचा सेवक, ज्याला कुणाचा अभिषेक मिळाला होता दुप्पट, एलियाचा दुप्पट अभिषेक आलिशाला मिळाला. किती छान, किती सुंदर. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा आलिशाला अभिषेक मिळाला, आलिशाच्या द्वारे देवाने खूप चांगले कामं केले. आलिशा एक असा सेवक होता की तो त्याचा अभिषेक आहे ना, त्या अभिषेकाचा रिस्पेक्ट करायचा, खूप आदर करायचा अभिषेकाचा. आणि त्या अभिषेकापुढं तो एवढा सामर्थ्यात चालायचा की त्या अभिषेकाचा त्याच्यामध्ये एक सन्मान करण्याची भावना होती. कोण कुठेही उठसूट जात नव्हता. बरोबर जसं देव चालवल तसा आलिशा चालायचा. नामान घरी आला, त्याच्या राजाकडे गेला आधी. नामान, माझं कोडं बरं कर. राजाने ते कपडेच फाडले टराटर सगळे. मी काय देव आहे का तुला बरं करायला? राजा म्हणला, या आरामी लोकांनी काहीतरी भांडण काढायचंय, युद्ध करायचंय, म्हणून मुद्दाम असं काहीतरी आमच्याकडे घेऊन आलेत. मी काय देव आहे का तुझा कोड बरा करायला? मग कोणी सांगितलं, अरे आहे ना इस्रायलमध्ये संदेश, आलिशाकडे जा, तो तुला बरं करेल. मग आलिशाकडे गेला. आलिशा कुठं होता त्यावेळेस? घरात बसला होता. आतमध्ये जाऊन बसला आलिशा. आत आहे. आता त्याच्या दारावर कोण आलंय? एक नामान नावाचा सेनापती, दुसऱ्या देशाचा मोठा अधिकारी. आलिशा आपल्या घरामध्ये आरामशीर बसलेला आहे. सेवक आला, अरे आपल्या दारावरती कोण आलंय? स्वामी चला, महाराज चला. इथून आतूनच सांगतो, जा त्याला सांग आंघोळ करायला. हालेलुया. जगातले लोक मोठे नाही, अभिषिक्त मोठे. नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. इथूनच सांगितलं, जा त्याला यार्दे 7 वेळा आंघोळ करायला सांग. चल जा, त्याला सांग. दास गेला बाहेर जाऊन. ते साहेबांनी निरोप पाठवलाय, 7 वेळा यार्देमध्ये आंघोळ करा. असला राग आला त्या नामनला. अरे मला वाटलं बाहेर येईल, जर अंगाला माझ्या हातबीत लावेल, मला बरं करील काहीतरी. हे काय, ह्याच्यापेक्षा तुमच्या यार्देंपेक्षा मोठ्या नद्या आमच्याकडे आहेत. हे काय सांगितलंय? तुला सांगितलंय, ऐकायचं तर ऐक, नाही तर जा घरी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही बाहेर येत नसतो. किती लोक आमेन म्हणतील? अभिषेकाचा रिस्पेक्ट करा प्रियांनो. तो तिथंच थांबला. तू असशील मोठा तुझ्या घरचा, पण आज तू माझ्या देवाच्या दारात आलाय. तुला मी मोठं म्हणणार नाही, मी रिस्पेक्ट फक्त देवाचा करणार. आताच बसून राहिला.
आता नामानाला सगळे समजवत आहेत. अवघड नाही सांगितली, सोपी गोष्ट सांगितली. चला यार्देनवरती कसं बसं करून त्याला नेलं तिकडं. 7 वेळा आंघोळ करतो तो, बघतो तर काय 7व्या खेपेला लहान बाळासारखं त्याचं अंग कोमल झालं. किती लोक आमेन म्हणतील. आजार निघून गेला. असला हा आलिशा एक दिवशी घरात बसलेला असंच. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. आता काय झालं, आराम नावाचा देश आहे. त्या आरामी सेनेने काय केलं की इस्रायलच्या विरुद्ध, इस्रायलचा जो राजा होता त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करायची. आणि कट कारस्थान कसं की आता समजा इस्रायलचा जो राजा आहे त्याला आपण मारू. मग राजा बसायचा, प्लॅनिंग करायचं. राजा, आरामचा राजा, दुश्मन राजा, त्याच्या घरात झोपण्याच्या खोलीत शयनगृह म्हटलंय, बेडरूममध्ये, तिथं प्लॅन करायचा. उद्या सकाळी राजा इस्रायलचा तिथून जाणार आहे, पिंपळनेरच्या मार्गे जाणार आहे. आपण पिंपळनेरमध्ये दबा धरून बसायचं. तिकडून जसा आला त्याच्यावर हल्ला करायचा, राजाला टाकायचं मारून. एकदम प्लॅन ठरलाय. आणि आता कुणाला सांगू नका, डायरेक्ट जाऊन तिथं उभे राहा सगळे. इकडं आलिशा घरात बसलेला आहे. ए राजाला निरोप दे रे जाऊन. त्याला सांग पिंपळनेर मार्गे जाऊ नको. हालेलुया. तुला नवापाड्याकडे जायचं तर जा, तुला धुळ्याकडं तिकडं जायचं तर जा, पण पिंपळनेरमध्ये काही दिसू नको. राजा म्हणला असं का सांगितलं. हे जा रे 2 लोक जाऊन बघून या पिंपळनेरला काय. ते म्हणायचे अरे बापरे, आरामी सेना थांबली तुम्हाला मारायला, जाऊ नका. मग आलिशा दरवेळेस असंच करायचा. इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, तिथं वैरी आहे, तिथं वैरी आहे. आणि प्लॅनिंग कुठं व्हायचे, राजाच्या बेडरूममध्ये. राजा वैतागला, डोक्यालाच हात लावून बसला असेल. अरे मैं जो भी सोचता हूँ इसको पता कैसे चलता है, राजा को मारने की कोशिश करता हूँ, हम लोग प्लान करते हैं, हर एक प्लान फेल हो जाता है, अभी करना तो क्या करना है. सगळा राजा टेन्शनमध्ये. तो म्हणला कोणतरी गद्दार आहे आपल्यामध्ये, कोणीतरी जाऊन इस्रायलच्या राजाला सांगतोय. मग लोकांनी सांगितलं, इस्रायलला कोणी जाऊन सांगत नाही. इस्रायलचा देव जिवंत देव आहे. तो त्याच्या अभिषिक्तांना गोष्टी प्रकट करतो. तो अभिषिक्त जाऊन सगळं लोकांना सांगतो. आणि त्या आलिशाच्या ठाई देवाचा आत्मा आहे. आलिशा सामर्थ्यवान आहे. आलिशा काय, आता आलिशालाच पकडून आणू आपण. राजाने फरमान काढलं, चला मोठी सेना घेऊन जा, आलिशाला मारा, नाही तर त्याला पकडून आणा माझ्या समोर, त्याला आणून इथं उभं करा. आता ज्या दासाला राजाला मार बसणार आहे हे कळतंय, त्याला स्वतःला कोणी पकडायला येणार त्याला दिसणार नाही का. लोक कधी कधी क्रॅकजॅक बिस्किट सारखं वागतात, काय कळत नाही मला. आता आलिशा आपल्या घरामध्ये बसलेला आहे, त्याला सगळं देवाने ऑलरेडी दाखवून ठेवलेलं आहे काय घडतंय काय नाही. सेना आली आणि इथं मध्ये आलिशाचं घर आहे. आणि सगळ्या बाजूनी काय केलं, आरामी सेनेने गराडा घातला. आता ज्यावेळेस आलिशाचा जो दास असेल सकाळी सकाळी बाहेर आला असेल मोकळी हवा घ्यायला, हा आळस बिळस देत वा वा वा, बघतोय तो काय सगळ्या बाजूनी आरामी सेना. अरे बापरे, आता काय खरं नाही. स्वामी स्वामी, वाचूच आपण आता ते वचन, खूपच सुंदर वचन, ऐका. दुसरे राजे 6वा अध्याय 15 वचन. दुसरे राजे 6:15. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावे. आलिशाचा सेवक घाबरून गेलाय. तुला सांगत होतो भविष्यवाण्या करू नको. ते राजाने बघून घेतलं असतं त्याचं. आता प्रॉब्लेम आपल्या गळ्याशी आलाय. तो राजा तिकडे मेला असतं तर आपल्याला काही टेन्शन नव्हतं. आता सगळं गडबड होऊन बसली. आता त्यांना कळालंय आपणच सगळं रिमोट कंट्रोल घेऊन बसलोय. आले आता आपल्याला पकडायला. आता करायचं काय, घाबरून गेला दास. तो म्हणाला, म्हणजे आलिशा म्हणाला, भिवू नकोस. त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. त्यांच्या बाजूनी किती आहेत, सगळ्या बाजूनी काय सेना आहे, भरपूर सेना आहे. त्यांची जेवढी सेना आहे त्याच्यापेक्षा जास्त सेना आपल्या बाजूनी. दिसत नाही आहे मला कुठं आहे ती सेना. आता कधी कधी काय होतं की दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्याऐवजी आपल्याच लोकांसाठी प्रार्थना करायची गरज पडते.
हे देवा, हे सैन्य आलं यांना घालव, हे परमेश्वरा. त्याची प्रार्थना करायची कधी कधी गरज पडत नाही. वैऱ्यांसाठी प्रार्थना करायची गरज पडत नाही. कधी कधी आपल्याच माणसाचे डोळे उघडायची गरज पडते. आलिशाने प्रार्थना केली. 17व्या वचनात आलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा याचे डोळे उघड. किती लोक आमीन म्हणतील? कोणाचे डोळे उघड? माझ्या दासाचे डोळे उघड. जे मला दिसतंय ते त्याला दिसत नाही, त्याला नुसते वैरीच दिसतायत. आम्हाला आत्मिक नेत्र उघडे पाहिजेत. आत्मिक नेत्र उघडे पाहिजेत. प्रभू आम्हाला त्या गोष्टी प्रकट करत असतो. त्याच्या राज्यात काय हालचाली चालल्यात ते आम्हाला दिसलं पाहिजे. ज्या वेळेस एखादी अडचण अडखळण तुमच्याकडे येतं, याचा अर्थ त्या फक्त अडखळणावरती नजर ठेवू नका. त्याच्या पलीकडच्या गोष्टी आम्हाला जाणवल्या आणि समजल्या पाहिजे. देवाची काय योजना आम्हाला कळाली पाहिजे. परमेश्वर कधीच नकारात्मक गोष्टीबद्दल बोलत नाही. नेवर. इश्यू पण नाही, कधीच नाही. ज्या वेळेस परमेश्वराने सगळं निर्माण केलं, सगळीकडे अंधकार होता. फक्त जलाशयावरती देवाचा आत्मा तळपत होता, बाकी सगळीकडे अंधार आहे. परमेश्वर त्या अंधारी परिस्थितीमध्ये हे म्हणत नाही काय अंधार आहे, काळा कुट्ट अंधार आहे, निबिड अंधार आहे, काहीच दिसणार नाही असा अंधार आहे, किती हा अंधार आहे, कसा हा अंधार आहे. समस्येबद्दल प्रभू बोलत नाही. आम्ही आमच्या प्रॉब्लेमबद्दलच बोलत बसतो. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आमचा प्रॉब्लेम आहे तेच दुनियाला सांगत बसतो. प्रत्येक जो येईल त्याला आमचा प्रॉब्लेम सांगत बसतो. प्रार्थना नाही करत. प्रॉब्लेम वाढतो प्रियांनो. कसा वाढतो? एखादी बहीण असेल, थोडी सूज आली इथं कानाजवळ, अगं ऐकते का तायडे, इथं सूज आली. अगं बाई, ते आमच्या काकूला अशीच सूज आली, ती कॅन्सरनी मेली. ती हे मरणार नसली तरी मरून जाईल आता. कारण तुम्ही काय केलंय, ज्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता भरली त्यांना तुम्ही सांगितलं येशू शिवाय कोणाशी बोलू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आत्मिक क्षेत्रात आम्हाला दिसलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये काय चाललंय आणि काय नाही. हा दास एवढे दिवस आलिशा बरोबर आहे, पण त्याला दिसत नाहीये की काय परमेश्वर काम करत आहे. हा देवाचा अभिषिक्त दास आलिशा वैऱ्यासाठी प्रार्थना करत नाही, आधी स्वतःच्या माणसासाठी करत आहे. येशू ख्रिस्ताने वादळ दटावलं, वादळा शांत हो, आणि नंतर शिष्यांना पण दटावलं. 2 वादळं चालली होती त्यावेळेस. एक मचव्याच्या बाहेर होतं आणि एक मचव्याच्या आतमध्ये होतं. आतमधलं जास्त डेंजर होतं, अविश्वासाचं वादळ. आतले जर स्ट्रॉंग असते त्यांनी प्रभूला उठवलंच नसतं. प्रभू तू झोप, तुझ्या नावातलं सामर्थ्य मला कळालंय, आम्ही मिळून या वादळाला हाकलू, आम्हाला माहिती आहे तुझ्या नावात काय सामर्थ्य आहे. वादळाला त्यांनी धमकावलं असतं, पण त्यांना अजून हिंमतच नाही, त्यांना अजून समजच नाही. जलाशय बनवणारा येशू ख्रिस्त आमच्या मचव्यात आहे. काही दुनिया इकडची तिकडं होईल पण हा मचवा बुडणार नाही. वादळाने कितीही नाटक केलं, कितीही त्याने आरडाओरडा केला, कितीही वादळाच्या काही गोष्टी झाल्या, आम्हाला फरक पडत नाही. शिष्यांचा विश्वास कमजोर झाला प्रियांनो, आणि शिष्य घाबरून गेले. प्रभूजी उठा, आपण बुडतोय. अरे पाण्यावर चालणारा देव आहे रे तो. हालेलुया. आपण बुडतोय. काय शब्द आहेत. कसं काय बुडणार आपण? आमच्या मचव्यामध्ये येशू आम्हाला कळालं पाहिजे. समस्येविषयी हा देवाचा दास म्हणतोय, वैऱ्याने घेरलाय, आता सेनेने घेरलाय, आता आपण काय करणार स्वामी? आणि देवाचा दास आलिशाने त्याने म्हटलं, भिवू नकोस, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. आलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा याचे डोळे उघड. हालेलुया. आत्मिक नेत्र उघडे पाहिजेत प्रियांनो. आत्मिक नेत्र उघडे पाहिजेत. हे परमेश्वरा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. आंधळा होता का तो? नव्हता. मग हे सैन्य कसं बघितलं? डोळे होते पण जगिक नेत्रांनी बघत होता. आत्मिक नेत्र बंद असले ना माणसं घाबरतात. वैर दिसला की लगेच घाबरतात. कितीतरी लोकांनी कोविडच्या काळात फक्त रिपोर्ट आले कोविड पॉझिटिव्ह, गळफास घेऊन मेलेत लोक, आणि नंतर कळतं की नावात मिस्टेक झाली, रिपोर्ट दुसऱ्याचेच आलेत तुमच्या घरी. संकट बघून कितीतरी लोक आधीच घायाळ होतात. आता इथं अचानक वाघ आला समजा,
प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. काही स्टेजवर येतील, चर्चवर चढायचा काही लोक प्रयत्न करतील. काय होऊ शकतं नाही का, प्रत्येकाची कोणाची काय असेल. कोणी हिमतीने पुढं जातील, त्याला हाकलायचा प्रयत्न. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, प्रत्येकाची वेगवेगळी सरणी असेल. परंतु या ठिकाणी आम्ही समस्या आल्यानंतर आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही कशा प्रकारचे विचार दर्शवतो, आम्ही कशा प्रकारे वागतो, आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक परिस्थितीत आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीत आम्ही प्रभूवरती लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभू याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले आणि पहा, आलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. आमेन. आत्मिक डोळे उघडले आणि त्याला दिसलं सगळ्या बाजूंनी अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे त्या ठिकाणी आहेत. अग्नी, देवाची अग्नी सगळ्या बाजूंनी. दासाचे डोळे उघडले, मग त्याला कळालं आलिशाबरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. आलिशाला परमेश्वराच्या अग्नीने घेरलेला आहे. सगळ्या ठिकाणामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्याच्या लोकांना घेरून असतो. मग पुढं काय युद्ध करायची गरज पडली का? नाही पडली. परत आलिशाने देवाकडे प्रार्थना केली, हे देवा या वैऱ्यांना आंधळं कर. देवाने त्यांना आंधळं केलं. मग आलिशा त्यांच्याकडे गेला. कोणाला शोधताय? आलिशा, बरं बरं चाल, चुकीच्या ठिकाणी आलात तुम्ही, चला मी घेऊन जातो तुम्हाला. ह्या नगरात नाही, त्या नगरात. एवढं मोठं सैन्य घेऊन गेला. कुठं? वैऱ्याचं सैन्य. कुणाकडं? इस्रायलच्या राजाकडं. किती लोक आमेन म्हणतील? एवढे दिवस हे टपून बसलं होते वैरी. कशासाठी? इस्रायलच्या राजाला मारायला. आणि गोडी गुलाबीत त्यांना आंधळं करून सगळ्यांना घेऊन गेले. आणि जसे नगरात पोहोचले त्यांचे डोळे उघडले. खाट, अरे आपण कुठं आलो? आपण एकदम वैऱ्याच्या तावडीत सापडलो. आता मेलो सगळे, आता काही खरं नाही. राजा म्हणला, बाबा सांग मी काय करू? टाकू का मारून सगळ्यांना? घरी आलेल्यांना तू असं करतोस का? त्यांना खाणं पिणं दे, त्यांचा लाड कर, त्यांचा पाहुणचार कर, मग त्यांना जाऊ दे. बघा काय युद्ध केलं असतं, अजून स्वारी झाली असती. त्यांचा लाड केला, खाणं पिणं. काय पाहिजे तुम्हाला महाराज? चिकन खाता की मटण खाता? काय पाहिजे? सगळ्या सेनेचा लाड केला. आणि इस्रायलच्या राजाने त्यांना जेवू खाऊ घातलं आणि त्यांना गुड बाय केलं. ते लोक गेले ना, परत कधीच त्या ठिकाणी परत युद्धासाठी ते आले नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे काम प्रेमाने होईल ते दुश्मनी करून होणार नाही. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आलिशाच्या भोवती परमेश्वराच्या अग्नीने गराडा घातला होता. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचे अश्रू पुसता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला प्रेम देता, एखाद्या गरीबावरती दया करता, ज्यावेळेस तुम्ही प्रभूचं काम करता, सुवार्ता प्रसार करता, तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाची दखल जगात घेतली जाईल असं नाही, पण तुमच्या कामाची दखल स्वर्गात घेतली जाते. प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूमध्ये तुमचे परिश्रम कधीही व्यर्थ जाणार नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, आलिशाच्या भोवती आरामी सेनेने पूर्णपणे गराडा घातला होता, परंतु त्याच्यापेक्षा मोठा गराडा परमेश्वराचा आहे. आणि परमेश्वराने अलौकिक आणि महान कार्य केलं. आलिशाचा त्या ठिकाणी बचाव झालेला आहे. सनेरीब नावाचा एक आशुराचा राजा होता. त्याने सुद्धा यरूशलेमेला घेरलं होतं. आणि देवाच्या प्रिय लोकांना अशी स्थिती होती. सनेरीबने ज्यावेळेस घेरलं, दुसरे इतिहास 32वा अध्याय 10वं वचन, दुसरे इतिहास 32 आणि 10. अश्शूराचा राजा सनेरीब म्हणतो, यरूशलेम घेरले असता तुम्ही त्यात बसून राहिले आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे? राजाने निरोप पाठवला, तुमचं पूर्ण आम्ही यरूशलेम घेरलेलं आहे, तुमचा विश्वास कुठं आहे? तुमची भिस्त कशावर आहे? तुम्ही कशावरती भरोसा टाकून असे राहिलेले आहात? तुम्हाला काही फरक पडतो की नाही? आम्ही तुम्हाला घेरले, आम्ही तुम्हाला मारून टाकू. कोणावर तुमची भिस्त आहे? इस्रायली लोकांची देवावरती भिस्त आहे. यरूशलेमेच्या लोकांची प्रभूवरती भिस्त आहे. आणि ती भिस्त त्यांनी प्रभूवर टाकल्यामुळे काय झालं की त्या यशा 37 आणि 36 मध्ये लिहिलेलं आहे काय घडलं त्या स्वारीमध्ये. मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या 1,85,000 लोकांना मारले. पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते. सगळीकडं जे आहेत 1,85,000 वैऱ्याचं सैन्य मारण्यात आलं. किती लोक आमेन म्हणतील? घेरायला आले होते, मारायला आले होते. आणि त्यांनी धमकी दिली, कोणावर विश्वास आहे?
देव म्हटला माझ्यावर विश्वास आहे, आता युद्ध तुझं आणि माझं आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. आमच्या युद्धात कधी आम्ही स्वतःला प्रबळ करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही काहीतरी आहोत हे युद्धात दाखवायचा आम्ही प्रयत्न करू नये. पेत्राला तलवार म्यान करायला सांगितली, कारण युद्ध आमचं नाही, आमच्या यहोवा परमेश्वराचं आहे. तो आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. कुणी तुमच्या विरोधात गेलं, तुम्ही त्यांच्या विरोधात जाण्याची गरज नाही. तुम्ही प्रार्थना करावी ही प्रभूची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, परमेश्वर तुमच्या वैऱ्याचा ताबा घेतो आणि तो तुमच्यासाठी लढायला सुरुवात करतो. आमेन. आणि ज्यावेळेस तो तुमच्यासाठी लढतो, स्वतः लढले तर काय गॅरंटी नाही काय होईल. मार खाऊन याल का हारून याल की काय होईल सांगता येत नाही. पण ज्यावेळेस तुमचा देव तुमच्यासाठी लढतो, त्यावेळेस अद्भुत आणि महान गोष्टी घडतात. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यासाठी महान गोष्टी, स्वर्गीच्या सामर्थ्याच्या गोष्टी करतो. आणि म्हणून या ठिकाणी बायबलचं वचन सांगतं 1,85,000 सैन्य. किती जणांनी? फक्त एकच देवदूतांनी मारले. एवढं देवाच्या दूतांमध्ये अभिषेक आहे, एवढे देवाचे दूत सामर्थ्यवान आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, असे दिव्य दूत प्रभूने तुमच्या अवतीभोवती ठेवलेले आहेत. आमेन. हालेलुया. आमची भिस्त जगाच्या संरक्षणावरती नसावी. जगातली भारतातली सगळ्यात भारी सिक्युरिटी झेड सिक्युरिटी. कोणती सिक्युरिटी? झेड सिक्युरिटी. आणि आमची कोणती सिक्युरिटी आहे? आमची अल्फा ओमेगाची स्वर्गीय देवाची सिक्युरिटी आहे. तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. भिस्त परमेश्वरावरती टाका आणि निश्चिंत राहा, कारण तुमच्या देवाने तुम्हाला घेरलेला आहे. तो तुमचं संरक्षण करणारा आहे. सन्हेरीबने चॅलेंज केलं, कोणावर तुमचा भरोसा आहे? परमेश्वर म्हणलं मी दाखवतो तुला आता कोणावर भरोसा आहे. 1,85,000 सगळे सैनिक परमेश्वराच्या दूताने मारून टाकले. आणि त्या दिवशी लोकांना कळालं की परमेश्वर आमच्या बाजूने लढत आहे. परमेश्वर आमच्यावर कृपा करणारा, आमच्या जीवनावरती देवाचं सामर्थ्य ओतणारा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, लोटाचं घर होतं. लोट माहिती आहे की नाही? लोट अब्रामाचा पुतण्या, त्याला पण एक दिवशी वैऱ्यांनी घेरलं होतं. सगळ्या बाजूंनी त्या नगरातल्या लोकांनी घेरलेलं होतं. उत्पत्ती 19 आणि 4 वचन. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमच्या माणसांनी, तरुणापासून म्हाताऱ्यापर्यंत अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला. आणि मग पुढे देवाच्या प्रिय लोकांनो 10वं वचन काय सांगतं? उत्पत्ती 19, 10 आणि 11 वचन. पण त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले. आणि घराच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. आमीन. देवबापाने काय केलं की हे जी त्या गावातली माणसं होती, अतिशय घाणेरड्या विचारांचे लोक होते. आणि परमेश्वराच्या दूताने काय केलं की त्या सगळ्या वैऱ्यांना जे घराच्या भोवती आलेले आहेत त्यांना त्यांनी आंधळं करून टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, समस्यांनी गराडा घातला, प्रॉब्लेमनी गराडा घातला. समस्या कितीही कठीण झाली तरी एक गोष्ट आम्ही पक्की लक्षात ठेवायची की परमेश्वर वैऱ्यांना आंधळं करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर तुझ्या वैऱ्याचे डोळे आंधळे करणारा देव आहे. त्या काळात केले, आत्ता नाही करणार का? तुम्ही तुमच्या वैऱ्याच्या समोरून जाल तरी त्यांना तुम्ही दिसणार नाही. हे सामर्थ्य परमेश्वराचं आहे. ज्याला परमेश्वराने घेरलेला आहे तो व्यक्ती कोणत्याही वैऱ्याच्या तावडीत सापडणार नाही. अशी कृपादृष्टी, असं सामर्थ्य आमच्या प्रभूकडे आहे. या ठिकाणी देवाच्या वचनात आपण पाहत आहोत, लोटाच्या घराला गराडा घातलेला आहे. लोटाचं घर वैऱ्यांनी घेरलंय, पण देवबापाने त्यांना आंधळं केलं. ज्यावेळेस आलिशाला घेरलं, देवबापाने त्यांना आंधळं केलं. का? कारण की देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आपल्याला घेरलेलं आहे. देव आमची सुरक्षा करणार आहे. प्रभू आमच्यावर कृपादृष्टी करणार आहे. प्रभू आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगातून आपल्याला तो बाहेर काढणार आहे. आमेन. ज्यावेळेस माझं डॉक्टरकीचं शिक्षण चालू होतं, मी हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. आणि हॉस्पिटलमध्ये काम करताना माझी ड्युटी ICU मध्ये लागली. ICUत मी काम करत होतो आणि त्यावेळेस मी बसलेलोच होतो आणि काही रिपोर्ट तयार करत होतो, काही गोष्टी लिहित होतो. आणि अचानक एका पेशंटला घेऊन आले. डोक्याला मार लागला, एकदम सिरियस पेशंट. आणि मग लगेच मोठ्या डॉक्टरांना फोन करण्यात आला. डॉक्टर आले आणि सांगितले की अर्जंट आता ऑपरेशन करावं लागेल. आणि मग डॉक्टरांनी तयारी केली ऑपरेशन थिएटरमध्ये आणि त्या पेशंटला घेऊन गेले. आणि मला निरोप पाठवला की कांबळे डॉक्टर तुम्ही पण मदतीला यायचं तिकडं. आणि मग मी पण ICUची जबाबदारी दुसऱ्यांना देऊन मी पण तिकडं जाऊन उभा राहिलो, त्यांना मदत करतोय त्या ऑपरेशन थिएटरमध्ये.
आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्या ठिकाणी एक त्यांनी प्रोसेस सुरुवातच केली आणि ह्या व्यक्तीने त्याचा श्वास सोडून दिला. आणि मला अजूनही आठवतं की सगळेजण एकदम घामाघूम आणि स्तब्ध झाले. नातेवाईक कमीत कमी 50 लोक बाहेर उभे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एक ब्रदर होते, त्यांनी सांगितलं की डॉक्टर जरा प्रेयर तर करा तुम्ही. आणि मग मी त्या ठिकाणी प्रार्थना केली. येशूच्या नावात जसं त्याच्या खांद्यावर हात ठेवला, उठ येशूच्या नावात, त्याने डायरेक्ट श्वास घ्यायला सुरुवात केली. हालेलुया, बोलो येशू मसीह की. हा येशू इतका सामर्थ्यवान आहे. हालेलुया. त्याच्यावर भरोसा ठेवणारे कधीच लज्जित आणि फज्जित होत नाहीत. प्रियांनो, वैराने कितीही घेरलं तरी नेहमी लक्षात ठेवायचं, येशूने ऑलरेडी मला घेरलेलं आहे. हालेलुया. प्रभूची उपस्थिती माझ्या जीवनावरती आहे. जिथं जाईल तिथं देवाची उपस्थिती माझ्या जीवनात असणार. जिथं मी उभा राहील माझा प्रभू माझ्याबरोबर असणार. रस्त्याने मी चाललो तरी माझा प्रभू माझ्याबरोबर चालणार आहे. मी बोलत असलो तरी माझ्या मुखातून माझा प्रभू बोलणार आहे. मी जिथं जाईल तिथं माझा देव माझ्याबरोबर असणार आहे. येशू मला कधी सोडत नाही. येशू माझा कधी त्याग करत नाही. या विश्वासात ज्यावेळेस आम्ही दृढ राहतो त्यावेळेस आमचं जीवन अत्यंत आशीर्वादित होतं. वैराची एकही चाल तुमच्या जीवनावरती कदापि चालणार नाही. मग यांनी येशूला पण नाही सोडलं. येशू ख्रिस्ताला पण नेहमी गारडा घालायचे. योहान 10:24 एक वचन वाचूया आपण. योहान 10:24. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हाला उघड सांगा. म्हणजे म्हटलं की लगेच दगडमार करायला मोकळे. येशू ख्रिस्ताला कितीतरी वेळा यहूद्यांनी गारडा घातला. शास्त्री पुरुषांनी, सदुक्यांनी त्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्ताला 1-2 वेळा नाही, 8 वेळा मारण्याचा प्रयत्न केलाय. किती वेळा? 8 वेळा मारण्याचा प्रयत्न केलाय. पण येशू ख्रिस्त त्या प्रत्येक वेळेस तिथून बरोबर निघून जायचा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. एकदा पण हात टाकू शकले नाही. 8 वेळा. 8 वेळा येशू ख्रिस्तावरती त्यांनी, येशूला जेवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. नाझरेतमध्ये स्वतःच्या गावात गेला, लोकांना दोष दिला, तुम्ही असे करता, चुकीचं वागता. लोक तिथं त्याला डायरेक्ट कड्यावरून ढकलून खाली टाकायच्या तयारीत होते येशूला. तिथं त्याच्यासाठी मारण्याचा त्यांनी कट केला. येशू तिथून पण वाचला. त्यानंतर येशू ख्रिस्त शाब्बाताचं पालन करत नव्हता, ते यहूद्यांचं म्हणणं होतं असं. येशू ख्रिस्त त्यांना उदाहरणं द्यायचा. बैल तुमचा विहिरीत पडला, तुम्ही त्याला मरू द्याल का? का बाहेर काढाल? ते म्हणणार काढणार आम्ही. मग शाब्बात मोडत नाही का तुमचा? मी लोकांना बरं करतो. तिसरा जो मुद्दा आहे की येशू शाब्बात दिवशी लोकांना बरं करायचा आणि यहूद्यांना ते आवडत नव्हतं. कितीतरी लोकांना काय काय आवडत नाही. पाळक साहेब जरा हळू आवाजात बोला, आम्हाला मोठ्या आवाजात आवडत नाही, आहे ना. प्रार्थना करताना ते हात वगैरे हलवू नका, उड्या मारू नका. तुला काय कळतं त्यातलं? हालेलुया, बोला येशू मसीह की. तो बर्तिमय ओरडत होता की नव्हता ओरडत? शिष्य त्याला दटावत होते, ए बाबा रे ओरडू नको, गप्प बस गप्प. बर्तिमय मनात म्हणत असेल, अरे बाबा तुला डोळे आहेत, तू ओरडू नको, मला नाहीत, मला ओरडू दे. मला गरज आहे आज प्रभूच्या सामर्थ्याची. मी ओरडणार, ओरडत राहणार जोपर्यंत चमत्कार मिळत नाही. मी ओरडणार. हालेलुया. ज्याच्या मनात देवाच्या आत्म्याची आग लागलेली आहे ना, तो माणूस शांत बसत नाही प्रियांनो. मग ते कोणाला आवडो न आवडो, आग आहे आग पवित्र आत्म्याची. ही विझवणं कोणाचं काम नाही प्रियांनो. एकदा देव बोलायला लागला ना, परमेश्वराचं सामर्थ्य कुणी थांबवू शकत नाही. ज्याला देवाने उभं केलेलं आहे त्याला कुणी बसवू शकत नाही. ज्याला परमेश्वर चालवत आहे त्याला कुणी थांबवू शकत नाही. आणि ज्याला देवाने अभिषेक केलेला आहे त्या अभिषेकाला कुणी आडवं येऊ शकत नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. येशू ख्रिस्त शाब्बात दिवशी लोकांना बरं करायचं, लोक परत गराडा घालायचे, याला मारूच आपण असा प्लॅन करायचे तिसऱ्या वेळेस. चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त एकदा योहान 8व्या अध्यायात 48 पासून पुढच्या वचनात म्हटला, माझा जन्म अब्रामाच्या आधीच आहे. आता हे सगळे डोक्यात शॉर्ट झाले.
अब्राम कधीचा, हा 33 वर्षाचा तरुण, काय चाललंय हे? ते म्हणले याला महाराज, याला सोडू नका. कारण त्यांना कळत नव्हतं की येशू ख्रिस्त अब्रामाचा काय सगळ्या जगाचा बाप आहे. सगळ्या निर्मितीच्या आधीचा तो आहे, तो अल्फा तो ओमेगा आहे. येशू ख्रिस्ताने अब्रामाच्या आधीचा मी आहे म्हणण्यात काही वावगं नव्हतं, पण त्याचं प्रकाशन त्या लोकांना नव्हतं. ते लोक चिडले, त्यांना वाटलं येशूला मारावं. त्यानंतर एक दिवशी फिलिपाने विचारलं, येशू आम्हाला पिता दाखवा. कोण? पिता. तुला तिकीट नाही मिळालं पिता बघायचं? येशूने काय म्हटलं? ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी पित्याला पाहिलंय. हालेलुया. ज्यांना येशू मिळाला त्यांना पिता मिळालेला आहे. ज्यांनी येशूला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिल्यासारखे. प्रियांनो, पिता आणि मी एक आहे. जसा येशू बोलला पिता आणि मी एक आहे, सगळे येशूला मारायचं प्लॅनिंग करायला लागले. ह्याला आता मारूनच टाकूया. ती एक घटना. 6वी गोष्ट, लाजराला येशूने मरणातून उठवलं. लाजरा बाहेर ये, मुर्दा बाहेर आला, जीवन झाला. तिकडं बघणारे म्हणलं आता हा तर फेमस होत चालला जास्तच. हालेलुया. एक टाइम काय होता, शास्त्री परुषी, जर आता एखादा शास्त्री आला, लोकांची गर्दी जमायची त्यांच्या बाजूला. इतकी गर्दी, बरं का, इतकी गर्दी जमायची की लोक त्यांच्या मागे 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 यायचे. आता समजा इथं फुल गर्दी झालेली, इतकी गर्दी, आणि एकदम शास्त्री परुषी, मी किती मोठा, मी किती मोठा, माझ्याकडे बघा सगळ्यांनी, मी किती मोठा, असंच त्याचं फुशारकी आणि फुगीर पण चाललेलं असायचं. दुसरीकडे येशू ख्रिस्त आला. जसा येशू जायला लागला, चिन्ह चमत्कार करायला लागला, तिकडची गर्दी इकडं आली, तो तिकडे एकटाच उभा राहिला. अरे माझी गर्दी घेऊन गेला सगळी. कळतंय तुम्हाला? मग यांच्या मनात राग निर्माण झाला. लोक आमच्याकडे यायचे, लोक आम्हाला मोठं म्हणायचे, लोक आमच्याकडे येऊन आमची स्तुती करायचे, किती चांगलं होतं. हा मध्येच आला आणि यांनी सगळं बिघडवून टाकलं. तो दिवस असा असायला पाहिजे होता की शास्त्री परुषी पण येशूच्या चरणाशी येऊन बसायला पाहिजे होते. पण त्यांनी स्वतःचा मोठेपणा ते शोधत राहिले, स्वतःसाठी ते जगत राहिले, आणि त्यामुळं ते गडबडीमध्ये गेले. येशूने मुर्दा उठवला, लाजराला उठवलं, ते प्लॅन करायला लागले. नुसतं येशूला नाही मारायचं, लाजराला पण मारून टाकू, अशा ते योजना करू लागले. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने मार्क 11 अध्याय 15 ते 18 वचनामध्ये मंदिराचं शुद्धीकरण केलं. मंदिराच्या आवारात क्रय विक्रय चालला होता, बिझनेस चालला होता. ते लोक काही वाईट काम करत नव्हते. समजून घ्या मी काय म्हणतो ते. मंदिरामध्ये आज कुणाला काय अर्पण द्यायचं आहे. आता समजा एक अर्पण आहे, कोकरू. मी 100 किलोमीटर लांबून येणार आहे. मग मी माझ्या प्रवासात त्या कोकराला घेऊन यायचं, चालत चालत प्रवास करायचा, त्याला काय खायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, काय नको पाहिजे ते बघत बघत यायचं. ते मध्येच कुठं पळून गेलं, काय झालं तर परत अजून डोक्याला ताप. मंदिराच्या दारात आलं, तिथलं तिथं विकत घ्यायचं ना अर्पण करायचं. किती सोपं. लोकांची मदतच करत होते. मग चुकलं काय त्यांचं? त्यांचं हे चुकलं की त्यांनी ते सगळे व्यवसाय व्यापार मंदिराच्या आवारात नव्हते करायला पाहिजे, मंदिरापासून लांब करायला पाहिजे होतं. मंदिराचा आवार हे पवित्र स्थान आहे, त्याला ते पावित्र्य जपलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे व्यवसाय देवाच्या मंदिरात देव बापाला आवडत नाही. किती लोक आमेन म्हणतील? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी मंदिराचं शुद्धीकरण प्रभूने केलं, आणि ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, क्रय विक्रय, सगळे चौरंग त्याने उधळून लावले, मंदिर साफ केलं. आता जे याजक लोक असतील आतमध्ये, त्यांनीच परमिशन दिली ना. बाहेर चर्चच्या आवारात इथं काही पण करायचं आहे, चर्चची परमिशन लागेल ना. बिना चर्चच्या परमिशनचं कोण इथं काय करू शकणार आहे? म्हणजे याचा अर्थ ते आतमध्ये जे याजक लोक होते त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये गडबड असेल. 200 रुपयाला एक कबूतर विकायचं, 100 रुपये मला द्यायचे, 100 रुपये तुला ठेवायचे. मान्य असेल तर बिझनेस कर. यांचे धंदे बंद झाले. मग ह्यांना आनंद वाटेल का? यांना दुःख वाटायला लागलं. हे म्हटलं आता येशूला आपण मारूया आणि येशूचा बरोबर काटा काढू. ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो येशू ख्रिस्त याजक आणि पुरुषांना बोलला, शेवटची 8वी गोष्ट, की ज्यावेळेस प्रभू बोलला की स्वर्गाचं राज्य तुमच्यापासून काढून घेण्यात येईल आणि जे परराष्ट्रीय लोक आहेत, आपण लोक, आपल्याला देण्यात येईल. हे जसं त्यांनी ऐकलं
त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हणे आम्ही एवढे पवित्र आहोत, आम्ही एवढं बायबल वाचलंय, आम्ही असं करतो, आमच्यापासून राज्य काढलं जाईल असं म्हणतो हा. त्यांना राग यायला लागला. 8 वेळा येशूला त्यांनी घेरून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण जितक्या वेळा त्यांनी प्रयत्न केला तितक्या वेळेस येशू ख्रिस्ताचे शब्द एवढे सामर्थ्यवान होते की तिथून बरोबर प्रभू येशू बाहेर पडायचा. प्रभू ते ज्ञान आणि बुद्धी आपल्यापैकी प्रत्येकाला देऊ. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कुठल्याच सैतानी ट्रॅपमध्ये अडकले जाऊ नका, कुठल्याच सैतानी गोष्टीमध्ये अडकले जाऊ नका. ही ख्रिस्ताची सामर्थ्यवान मंडळी आहे. जेव्हा प्रभूचा वेळ आला तेव्हा त्याने स्वतः होऊन पाऊल उचललं प्रियांनो. पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत प्रभू कोणाच्या हाती लागला नाही. प्रभू सुरक्षित राहिला. वैऱ्याने कितीही गराडा घातला तरी देवाची उपस्थिती आपल्या जीवनावरती आहे हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. हालेलुया. आता देवाच्या आत्म्याने आम्हाला घेरलंय. हा आत्मा निरंतर आमच्याबरोबर असतो, निरंतर. आम्ही कुठेही असलो तरी हा आत्मा आम्हाला कधीच सोडून जात नाही. स्तोत्रसंहिता 139 7 ते 10 वचनं. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. तुझ्या आत्म्यापासून कुठं निघून जाऊ? एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्याला लपायचं आहे. माणूस माणसापासून लपू शकतो. ज्या परमेश्वराला सगळं दिसतं त्याच्यापासून लपण्यासाठी आदाम झाडाच्या मागे लपून परमेश्वराला दाखवतोय, लपतोय मागे. आदामा कुठे आहेस? प्रभू इकडे लपलोय मागे. का लपलाय? ही लपण्याची सवय आहे माणसाची. कुठं लपू? देवाच्या आत्म्यापासून आपण कुठंही लपू शकत नाही. तुझ्या आत्म्यापासून मी कुठे निघून जाऊ? तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? त्या आत्म्यापासून आम्ही कुठंही पळून जाऊ शकत नाही, लपू शकत नाही. आकाशाला वर चढलो तरी तिथं तू आहेस. ज्यावेळेस जगातला पहिला व्यक्ती चंद्रावरती 2 जण गेले, आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन, या दोघांनी तिथं जाऊन इतिहास रचला प्रियांनो. आणि त्या ठिकाणी काही असो नसो बऱ्याच गोष्टी घडल्या, पण त्यांनी एक गोष्ट केली, त्यांनी तिथं जाऊन प्रभू भोजन घेतलं. किती लोक आमीन म्हणणार आहे? का घेतलं त्यांनी? त्यांनी हे देवाला धन्यवाद दिला की प्रभू तुझ्या योजनेने आम्ही इथं आहोत आणि तू संपूर्ण पृथ्वीचा, संपूर्ण या तारांगणाचा, सगळ्या गोष्टीचा तू परमेश्वर आहेस. तिथं वर गेला तरी पण त्यांना देवाची तीच उपस्थिती तिथं जाणवली. हालेलुया. आमच्या देवाची अशी खासियत आहे प्रियांनो की आमचा देव सगळीकडे जागृत आहे. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. माणसानं झोप लागते. जगात तुम्हाला कुठूनही अपयश येऊ शकतं, पण तुमचा देव तुम्हाला कधीच सोडत नाही. असा देव आहे तुमचा की जो कधीच झोपत नाही. हालेलुया. काही लोक चर्चमध्ये येऊन करतात ना असं, ते डुलकी घेतात, आहे ना, तशी डुलकी आमचा देव कधीच घेत नाही. हालेलुया. कधीच डोळे बंद करत नाही. एकदा जरी बंद केले तरी नाश होईल आपला सगळ्यांचा. आमचा देव कधीच झोपत नाही, जागृत आहे. कुठेही जा, जागृत आहे. मुंबईत पण जागृत आहे, धुळ्यात पण जागृत आहे. हालेलुया. अमेरिकेत पण जागृत आहे, रशियामध्ये पण जागृत आहे. कुठं जाल तिथं जागृत आहे. काही लोकांची पॉवर लिमिटेड असते. हालेलुया. आता दुबईचा राजा आला आणि म्हणला मला भारतावर राज्य करायचं, करू देऊ का आपण त्याला? का? तुला करायचं तिकडं हो, पलीकडं, इकडं नाही यायचं. चालेल का? नाही. नेपाळचा राजा आला तर चालेल का भारतात राज्य करायला? कोणाला येऊ देऊ का आपण? येऊच देऊ शकत नाही. त्यांचं आहेच नाही. सगळ्यांच्या पॉवरला लिमिट आहे. किती मोठे असले तरी पॉवरला लिमिट आहे. येशू ख्रिस्ताची पॉवर अनलिमिटेड आहे प्रियांनो. हालेलुया. अख्ख्या जगाचा राजा आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, सेनांचा यहोवा देव आहे. हालेलुया. नबुकदनेसरनी जसं शद्रक मेशक अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकलं, ऐकत नव्हते, टाका, 7 पट करा तप्त.
जे टाकायला गेले ते होरपळून मेले. हालेलुया. त्यांना तिघांना दिलं आत टाकून. राजा बसलाय आपला राजासनावरती, आतमध्ये डोकून बघतो आता कसे जाळतात बघू आपण. बायबल सांगतं राजा उभा राहिला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? नबुकदनेस्सर उभा राहिला. ॲक्च्युली कसं असतं की राजा बसणार, तो कोणासाठीच उभा नाही राहणार. समजा राजा तिकडून गेटमधून आला, सगळ्या प्रजेने उभं राहायचं असा नियम आहे. पण राजा कोणालाच बघून उभं नाही राहणार. पण त्या दिवशी राजा का उभा राहिला? कारण की आतमध्ये त्या भट्टीमध्ये राजांचा राजा उतरला होता प्रियांनो. हालेलुया. त्याला बघून राजांना उभं राहावंच लागणार, दुसरा पर्यायच नाही. येशूचं हे सामर्थ्य आहे प्रियांनो. आपण 3 टाकले होते, मला 4 दिसत आहेत. किती टाकले होते आपण आतमध्ये? कन्फर्म करतोय, 3च टाकले होते. 4, चौथा तर देवपुत्रासारखा दिसतोय. त्याचं तेज यांना बाहेर आणा, लवकर बाहेर आणा. शद्रक मेषक अबेदnego या बाहेर या, बाहेर या. तुमचा देव जिवंत देव आहे. हालेलुया. राजाला कळालं की यांचा देव जिवंत परमेश्वर आहे, यांचा देव सामर्थ्यवान देव आहे. तो प्रत्येक परिस्थितीत आम्हाला साथ देणारा परमेश्वर आहे. त्याचं कव्हरेज सगळीकडे आहे. जिओचं कव्हरेज काही ठिकाणी नसेल, टेन्शन घेऊ नका, पण देवाचं कव्हरेज सगळीकडे आहे. हालेलुया. मोबाईलचं कव्हरेज नसेल, पण देवाचं सगळीकडे. तुम्ही जिथं जाल, समुद्राच्या तळागाळाला जरी गेले, तिथून हाक मारली. योना कुठून प्रार्थना करतोय? माशाच्या पोटामध्ये. कधी कधी देव लोकांना माशाच्या पोटात घालतो. जे लोक घरात नीट प्रार्थना करत नाहीत, आधी चांगलं होतं सगळं. योना उठ, निनवेला जा. मी नाही जात. ठीक आहे, मी सोडतो तुला, बरोबर ये, तू ये समुद्रात ये, तुला बघतो. तार्शिसच्या जहाजात बसला, वादळण दिलं लोकांनी फेकून. मग नंतर खाली माशा तयारच होता असा तोंड हा करून गिळण्यासाठी योनाला. बाजूने बायको आले असेल, म्हणले का केलंय हो, जरा चला आपल्याला जरा तिकडं मुलांना शाळेत सोडा. तू जा बाई, मी देवाच्या ड्युटीवरती आहे आज. याला गिळलं नाही तर माझं जीवन बर्बाद होईल. तू जा इथून, आता मध्ये बोलू नको. मासा खाली तयार आहे. जसा योना वरून आला, डायरेक्ट माशाने घेतलं त्याला आपल्यामध्ये. आणि योना माशाच्या जसा पोटात गेला, 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात फास्टिंग प्रेयर, नाईट प्रेयर, डे प्रेयर, कॉन्फरन्स, मीटिंग, संजीवन सभा, सगळं माशाच्या पोटामध्ये. इतक्या प्रार्थना, इतक्या प्रार्थना, इतक्या प्रार्थना. आणि मासा गेला आणि लगेच 3 दिवस 3 रात्र नंतर किनाऱ्यावरती गेला. माशाने त्याला ओकून टाकलं. आता जसा उठला, देवाने त्याला खूप चांगल्या रीतीनं निनवे शहरासाठी वापरलं, वचन दिलं. आता जसा मी इकडं आलो, लोकांनी मला विचारलं कसे आले, म्हणजे ट्रेनने आले, बसने आले, कारने आले. मी तर कारने आलो. लोकांनी विचारलं असेल तू कसा आला, मी माशाने आलोय. माशाने आला. कधी कधी देव असे काम करतो. योना देवापासून लपायचा प्रयत्न करत होता. कोणीच देवापासून नाही लपू शकत, कोणीच नाही लपू शकत. परमेश्वराने बरोबर योजना केली आणि जिथं तो असायला पाहिजे, परमेश्वर त्याला तिथं घेऊन गेला. सरळ कामं सरळ राहू द्या. सगळ्यांनी म्हणा, सरळ कामं सरळ राहू द्या. शेजारच्याला सांगा, सरळ कामं, सोपी कामं सोपी राहू द्या. सरळ कामं सरळ राहू द्या. सरळ आहे ना, इथून निघायचं, निनवेला जायचं, वचन सांगायचं, रिटर्न यायचं. काही गडबड कशाला करायची? पण त्याला हौस होती प्रार्थनेची. परमेश्वराने पूर्ण करून टाकली, भलतीकडे चालला. परमेश्वराच्या दृष्टीपासून आम्ही लपू शकत नाही. तळाला गेलो तरी तिथं आहोत, शिखरावरती गेलो उंच तरी तिथं परमेश्वर आहे. आकाशात चढलो तरी तू तिथं आहेस प्रभू. कर्मेल नावाच्या डोंगरावरती ज्यावेळेस कसोटी झाली प्रियांनो, एलियाने त्या ठिकाणी वेदी उभारली. आधी दिवसभर बालाच्या लोकांनी केली, अग्नीने उत्तर मिळालं नाही. पण एलियाच्या प्रार्थनेने स्वर्गातून अग्नी उतरला. त्या डोंगरावरती पण देवाने त्याची उपस्थिती दाखवली, समुद्राच्या तळाशी पण देवाने उपस्थिती दाखवली. तुम्ही जाल
तिकडे तुझा परमेश्वर तुझ्याबरोबर असणार, हे देवाचं वचन आहे. पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो. समुद्र ओलांडून पलीकडे गेलो तरी परमेश्वर आहे. पृथ्वीच्या बाहेर गेलो तरी परमेश्वर आहे. कुठंही जा, परमेश्वर तिथं आहे. 10वं वचन सांगतं, तरी तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. परमेश्वराचा हात आम्हाला धरणार आहे प्रियांनो. परमेश्वर सर्वत्र आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे. ज्यावेळेस लेकरं शाळेत जातात परीक्षेला, त्यावेळेस आईबाप बसतात का जाऊन शाळेत बाजूला? आमच्या इकडं नाही बसत, मला इकडचं माहीत नाही. बसतात का? बाळा, हां, दुसऱ्याचं उत्तर लिही, मी सांगते तुला. हां, इकडून मम्मी, इकडून डॅडी, दोघं पण हात धरून त्यांना लिहायला सांगतात का? नाही सांगू शकत. परीक्षेला एकटं जावं लागतं. आता ही तर शाळेची परीक्षा आहे, जीवनातल्या परीक्षेत पण तुम्ही एकटे पडणार. ऐकलं का मी काय म्हटलं ते? इथं काय वाटून घ्यायची सोय नसते. एखादा व्यक्ती आजारी पडला, एखाद्याचा गुडघा दुखतोय, पाय दुखतोय, असं म्हणता येतं का, महाराज तुमचा पाय दुखतोय? नवऱ्याला म्हणता येईल का, ताई तुमचा पाय दुखतोय, थोडं दुखणं मला द्या, थोडं GPS ने ट्रान्सफर करून टाका, हां, थोडं वायफायने पाठवा? काय करता येतं का? एकाचं दुखणं दुसऱ्याला घेता येतं का? तुमचं कमी करतो माझ्याकडे घ्या, नाही करता येत. फक्त ते आपल्यातून काढून ख्रिस्ताच्या वधस्तंभावर टाकायची सोय, बाकी कुठेही नाही पाठवू शकत. जगातल्या सगळ्या आपल्या अडीअडचणींमध्ये आपल्याला संकटात स्वतःला उभं राहावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या संकटात आपल्याला एक गोष्ट पक्की आहे की ते दुःख, ती यातना, ते क्लेश, ते व्याधी, ते आजार, ते विकार, ते सहन करत असताना त्यामध्ये कोणीही सहभाग घेऊ शकत नाही. सांत्वनाचे शब्द देतील, पण त्या शब्दाने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. मग त्या सर्व गोष्टींमध्ये फक्त आपला परमेश्वर आपला सहाय्य करताय. फक्त आपला परमेश्वर आपल्याला सोडवणार आहे. जो परमेश्वर प्रत्येक परिस्थितीत आपल्या बरोबर आहे, त्या परमेश्वराकडे आमची नजर पाहिजे. हालेलुया. यरूशलेमेच्या भोवती जसे डोंगर, तसा परमेश्वर तो आमच्या भोवती आहे. हालेलुया. यरूशलेमेला जसं डोंगराने घेरलंय, तसं आमच्या देवाने आम्हाला घेरलेलं आहे. आणि प्रभूने ज्या लोकांना घेरलंय ते खूप आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वैऱ्याच्या प्रत्येक जळत्या बाणापासून तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अरिष्टापासून तो तुमचा बचाव करेल. ज्याने तुम्हाला घेरलंय तो परमेश्वर खूप सामर्थ्यवान आहे. तो रोज आणि रोज आपली काळजी घेतो. रोज त्याची दया आमच्यावर नवी होत राहते. रोज आमच्यावरती कृपा करतो. रोज आमचं संरक्षण करतो. दिनी प्रतिदिनी त्याचा हात तो आमच्यावरती ठेवतो. आमचा भरोसा, आमची भिस्त त्याच्यावरती पाहिजे. जिथं आईबाप नाही पोचत तिथे येशू पोचतो. किती लोक आमेन म्हणते? जे आईबाप लेकरांना येशूची भीती मनात बाळगायला शिकवतात, ते आईबाप धन्य आहेत प्रियांनो. तरुण लेकर जर बिघडत असले, काही चुकीच्या मार्गाला जात असले, कारण त्यांना माहिती आहे आईबाप बघत नाही म्हणून वाईट मार्गाला जातात, पण त्यांना जेव्हा कळतं की येशू बघतोय, ते योसेफासारखे परदेशात जरी असले, परराष्ट्रीय लोकांमध्ये जरी असले, पापापासून ते दूर पळतील आणि ते म्हणतील, माझ्या देवाच्या विरुद्ध मी कसा चालू? माझा परमेश्वर मला पाहतोय. सगळीकडे परमेश्वराची उपस्थिती आहे आणि त्या देवाने तुम्हाला आणि मला घेरलेला आहे. आमेन. बोलो यीशु मसीह की जय जय जय.